हरे कृष्णा. आज आपण भगवद्गीतेमध्ये एक श्लोक रीड करणार आहोत. जसं की आपण भगवद्गीता ओपन करतो, अशी ओपन केली की आपल्यासाठी काय मेसेज आहे ते एक्झॅक्टली आपल्यासाठीच असतं, आपल्या करंट सिच्युएशनसाठी. असं मी पण खूप वेळा केली आहे. कोणी सांगितलं नाही, पण असं फील झालं की करूया. पूर्ण भगवद्गीता वाचायला आपल्याला म्हणजे काहीतरी काम करण्यासाठी एवढं टाईम नाही भेटत. आपण गडबडून जातो. म्हणून एक कधी तर असं मन गोंधळून गेलं तर आपण हे विचार करतो की हां, मला एक मेसेज पाहिजे, मी काय केले पाहिजे, काय नाही केले पाहिजे, मला एक सोल्युशन पाहिजे लाईफमध्ये. यासाठी आपण असं करतो की हां, भगवद्गीतामधून ओपन करून काय मेसेज आला आहे आपल्यासाठी बघूया. मी स्टार्ट करणार आहे कंप्लीट भगवद्गीता स्टार्टिंगपासून, पण एक ते मनात असतं की हां, माझ्यासाठी आत्तासाठी काय मेसेज आहे ते बघूया, एकदा तरी बघूया असं. नाही ते मी ओपन केली असं. पण मला नेहमी एकच आहे की मला मनातूनच मला मेसेज येतं नेहमी, कृष्ण मी आहे तुझ्यासाठी, तू टेन्शन घेऊ नको, फक्त आणि फक्त तू माझ्यासाठी प्रे कर, नाम जप कर, कृष्णा कृष्णा हरे कृष्ण जेव्हा पण तू करशील तेव्हा तुला कसं वाटतं, एकदम मन शांत वाटतं, एकदम मस्त वाटतं, काही टेन्शन नाही आठवण येत. आणि जे काही गोष्ट म्हणजे चांगलं खराब चालले असतात ते आपोआप चांगले होणार. तू स्वतःहून सगळं काय करते असं समजून घेऊ नकोस. मी आहे तुझ्या पाठी, मी सपोर्ट करणार आहे, मी सगळं काय केलं आहे माझ्या हातात आहे, तू कर. पण तरी पण मी काय करू माझ्या लाईफमध्ये, माझं काय लाईफचं मेन गोल काय आहे, हे क्वेश्चन असते. मी गडबडून जाते. मला इकडे सगळ्यांसोबत राहायला, सगळ्यांसोबत फ्रेंडली एन्व्हायरमेंटमध्ये अशी राहायला एवढं जास्त वेळासाठी मला नाही जमत. म्हणजे मी लहानपणापासूनच भगवद्गीता शिकायला गेलेली, म्हणजे भगवद्गीता श्लोक बाहेर करायला अशी आम्ही गेलेलो तिकडे. मग मला लहानपणापासून यात पण आवड आहे. आणि लहानपणापासून आमच्या घरात मूवीज वगैरे बघत होतो आम्ही, माझे पप्पा वगैरे, आम्ही सगळे मूव्ही बघायचो. आम्हाला मूव्हीमध्ये पण खूप आवड आहे. मग याच्यात मी आफाफच आहे, कुठे कंप्लीट नाही आहे. म्हणून मग माझी लाईफ अशीच गडबडली. पण आत्ता मला मेसेज का आला आपण बघूया. आणि मलाच नाही आहे, सगळ्यांसाठीच. चला बघूया. हे जे श्लोक आहे ते मला प्रोनाऊन्सिएशन येईना एक्झॅक्टली, म्हणजे ते स्वरात गायला पण येईना, पण मी ट्राय करते ॲक्च्युली. गतिव्रत प्रभुः साक्षी निवासः शरणं स्पृहता प्रभवा प्रलयं स्थानं निधानं बीजमव्ययम्. कृष्ण सांगतात, मी ध्येय, पोषणकर्ता, प्रभू, साक्षी, निवास, आश्रयस्थान आणि अत्यंत जिवलग मित्र आहे. उत्पत्ती आणि प्रलय, सर्वांचा आधार, विश्रामस्थान आणि अविनाशी बीजी मीच आहे. तात्पर्य: गती म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला जावयाचे आहे ते स्थान होय. सामान्य लोकांना माहीत नसले तरी परमलक्ष श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्णाचे ज्ञान नसणारा मनुष्य चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करीत असतो आणि त्याची तथाकथित प्रगती आंशिक अथवा भ्रामक असते. अनेक लोक निरनिराळ्या देवतांनाच आपले परमलक्ष मानतात आणि कठोर कर्मकांडाचे पालन करून निरनिराळ्या लोकांची, उदाहरणार्थ चंद्रलोक, सूर्यलोक, इंद्रलोक, महरलोक इत्यादींची प्राप्ती करतात. असे हे सर्व ग्रहलोक श्रीकृष्णाची सृष्टी असल्यामुळे ते एकाच वेळी श्रीकृष्ण आहेत आणि नाहीतही. असे हे ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णाच्या शक्तींची अभिव्यक्ती असल्याकारणाने श्रीकृष्णच आहेत, परंतु श्रीकृष्णाची अनुभूती होण्यास ते केवळ साधनभूतच ठरू शकतात. श्रीकृष्णांच्या या विविध शक्तींची आराधना करणे म्हणजे मनुष्याने अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना करणे होय. म्हणजे आपण प्रत्येक कोणत्या देवाची आपण आराधना करतो, कोणासाठी आराधना करतो. अप्रत्यक्षपणे आपण श्रीकृष्णांचीच आराधना करत आहोत. ते पण तिथे तुम्ही श्रीकृष्णांना प्रे करत आहात, श्रीकृष्णांना आठवण करत. प्रे कोणासाठी तुम्ही प्रे करतात? तुम्ही त्यांची पूजा करतात, त्यांना आपलं
देव मानतं एक चांगला विषय आहे, यात काय खराब नाही आहे. ते आपले देवच आहेत असे आपण मानतो. त्यांनाच आपली मेन गोल सगळं काय तेच आहेत, आपली लाईफचे सगळं काय असं आपण मानतो. ठीक आहे. पण इथे काय सांगितलं आहे, आपण अप्रत्यक्षपणे श्रीकृष्णांनाच आपण पूजा करत आहोत, श्रीकृष्णांनाच मानत आहोत तिकडे. मग मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे. इथे म्हणजे आता मी पण म्हणजे कृष्णांसाठी आठवण करते, कृष्ण माझे सगळे आहेत, पण आराधना अजून जास्त केली पाहिजे त्यांच्यासाठी. तेच मेन आहेत, तेच सर्व काही आहेत. एक दृढ संकल्प ठेवून त्या वेमध्ये मी केली पाहिजे, कम्प्लिटली घाबरली नाही पाहिजे. मनुष्याने प्रत्यक्षपणे श्रीकृष्णांची आराधना केली पाहिजे, कारण त्यामुळे शक्ती आणि वेळ व्यर्थ जात नाही. उदाहरणार्थ, गगनचुंबी सदनाच्या शेवटच्या माळ्यावर जाण्यासाठी उद्वाहक उपलब्ध असेल तर मनुष्याने सीडीचा उपयोग करण्यात काय अर्थ आहे. म्हणजे तुम्हाला कुठे वरती अशी बिल्डिंगच्या एकदम लास्ट मजल्यावरती जाण्यासाठी लिफ्ट अवेलेबल आहे, तरी पण तुम्ही सीडीचा उपयोग घेतात, म्हणजे त्यामध्ये वेळ आणि आपलं एनर्जी वेस्ट होत आहे. काय अर्थ आहे यात. आपण श्रीकृष्ण डायरेक्ट आपण लिफ्ट यूज करू शकतो. सर्व काही श्रीकृष्णांच्या शक्तीवर आधारित आहे, म्हणून श्रीकृष्णांविना कोणतीही गोष्ट अस्तित्वात राहू शकत नाही. श्रीकृष्ण परमेश्वर आहेत, कारण सर्व काही त्यांचे आहे आणि सर्व काही त्यांच्या शक्तीमुळेच अस्तित्वात आहे. श्रीकृष्ण सर्वांच्या हृदयात स्थित असल्यामुळे ते सर्वश्रेष्ठ साक्षीही आहेत. आपण निवास करीत असलेले स्थान, देश, ग्रहलोक म्हणजे श्रीकृष्णच आहेत. श्रीकृष्ण हेच अंतिम आश्रयस्थान आहेत. म्हणून आपल्या रक्षणाकरिता अथवा संकट निवारणाकरिता मनुष्याने श्रीकृष्णांचा आश्रय घेतला पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते, हे आपण जाणले पाहिजे. जेव्हा जेव्हा आपल्याला कोणतीही प्रॉब्लेम आली, एकदम भयानक प्रॉब्लेम, ते आपल्या आजूबाजूला असणारे सगळेच प्रॉब्लेम फेस करतच असतात. मग आपलं प्रॉब्लेम कोण सॉल्व करणार, हे आपल्याला खूप म्हणजे त्वरित आपल्याला याच्यासाठी विचार केली पाहिजे. म्हणजे आता काय लहानपणी आपण काय प्रॉब्लेम फेस करत असतो, त्याला आपल्याला आपले पेरेंट्स आपल्याला हेल्प करतात. जसं जसं मोठे होतो आपल्याला शिक्षक, टीचर्स, गुरु सगळे येतात आपल्या लाईफमध्ये, ते हेल्प करतात. पण त्यांना जेव्हा प्रॉब्लेम येते ते कुठे जातात, ते आपल्याकडे येणार. आपण तेवढं महान आपण आहेच नाही आत्तापर्यंत. म्हणून आपल्याला लाईफमध्ये एक बिगेस्ट सपोर्ट पाहिजे प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक व्यक्तीला. मीच महान आहे, नाहीतर माझ्या आजूबाजूचेच महान आहेत, मी त्यांनाच आराधना करतो. ही आपण कधी म्हणजे मिस्टेक करतो की कृष्ण म्हणजे काय, राजा होते, ते गेले, आता झाले, असं काय लोक विचार करतात. पण ते आपले सोलमेट आहेत. नेमकं तेच आपले सोलमेट आहेत. तुम्ही किती लोकांना सोलमेट बनवा, असं नाही की तुम्ही कोणाला बनवू नका, तुम्हाला कोणाशी सोलमेट कनेक्शन होत नाही, असं नाही. होते, कारण सगळे आपण भाऊ बहीण आपले नातेवाईकच आहोत. कारण श्रीकृष्णच आपले वडील आहेत, मेन परमेश्वर आहेत ते. पण श्रीकृष्णांना विसरू नये. मेन आपले श्रीकृष्ण एक लिफ्ट आहेत आपण पोचण्यासाठी. आपण सीडीची स्टेप्स यूज करत आहोत श्रीकृष्णांना विसरून. मी पण हे डोक्यात शिरवली पाहिजे. बघूया किती शिरवणार, मी पण किती कंटिन्यू करणार, मला करायचं आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला संरक्षणाची आवश्यकता असते, तेव्हा तेव्हा आपल्याला चेतन आत्म्याकडूनच संरक्षण प्राप्त करावे लागते आहे. आपण जाणले पाहिजे, श्रीकृष्ण परम चेतन आत्मा आहेत. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असूच शकत नाही. श्रीकृष्ण सृष्टीचे आणि
प्रलयानंतरची विश्रांती स्थान आहेत. प्रलयानंतरचे विश्रांती स्थान. वाव. लाईफमध्ये असे असे प्रलय येतात कधी कधी, आपण स्वतःहूनच करतो. त्याच्यानंतर पण आपल्याला कोणी माफ करणार म्हणजे ते श्रीकृष्ण. आपली चुकी ॲक्सेप्ट करतात. आपण जसं आहोत तसे ॲक्सेप्ट करतात ते, आणि आपल्याला शिकवतात की हां, हे तुम्ही चुकी केली आहे, केली ते केली. आता त्याच्यानंतर काय, आता तू तेच घेऊन बसू नकोस, पण नेक्स्ट स्टेप घे. ते कोण आपल्याला गाईड करतात? कृष्णा. कृष्णा कृष्ण 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 कृष्णा. कृष्ण नाही तर आपण काहीच नाही आहे लाईफमध्ये. कधी भेटणार काय माहित, कधी भेटणार कृष्णा? लवकर भेटा मला, याच्यातच राहू द्या, असं काहीतरी करा कृष्णा. श्रीकृष्ण तर परमचेतन आत्मा आहे. श्रीकृष्ण हेच आपल्या उत्पत्तीचे कारण किंवा परमपिता असल्यामुळे श्रीकृष्णांव्यतिरिक्त इतर कोणीही आपला जीवलग असा हितचिंतक असूच शकत नाही. श्रीकृष्ण सृष्टीचे आणि प्रलयानंतरचे विश्रांती स्थान आहे. याच श्रीकृष्ण सर्व कारणांचे मूळ शाश्वत कारण आहेत. हरे कृष्ण.